नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन बीइंग. आता यामध्ये आज आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मानवी पुरुष प्रजनन संस्था ही आपण पाहत आहोत आणि त्याचा काही भाग आपण पाहिलेला आहे. आता यामध्ये ही जी पुरुष प्रजनन संस्था आहे ती मराठी मीडियमची नावंसुद्धा आपण इथं टाकलेली आहेत आणि इंग्लिश मीडियमची नावंसुद्धा दिलेली आहेत. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वरून जर आपण बघितलं तर हा मूत्राशय आहे, परंतु हा जो मूत्राशय हा प्रत्यक्ष मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा प्रजनन संस्थेचा भाग नाही आहे, परंतु त्याला काही ऑर्गन जोडलेले आहेत, काही अवयव जोडलेले आहेत. आता त्यानंतर त्याला जोडलेला हा जो भाग आहे, सगळ्यात महत्त्वाच्या आहेत त्या हे वृषणकोश आहेत. हे वृषणकोश आहेत. या ठिकाणी त्याला टेस्टीज असं नाव आहे. ह्या टेस्टीज आहेत. ह्या ज्या टेस्टीज आहेत या टेस्टीज जोडलेल्या आहेत ती जी डक्ट आहे, ती जी नलिका आहे, त्या नलिकेला म्हणायचं शुक्रवाहिनी आणि इंग्लिशमध्ये इट इज कॉल्ड ॲज व्हास डेफरन्स. त्याच्यानंतर व्हास डेफरन्स जी गेलेली आहे ती पुढे ह्या ठिकाणी निळ्या रंगाच्या सेमिनल व्हेसिकल म्हणजे शुक्राशय नावाच्या पेअर्ड ग्लँड्स आहेत. सेमिनल व्हेसिकल शुक्राशय, पेअर्ड ग्लँड्स आर देअर, ग्रंथी आहेत निळ्या रंगाच्या. त्याच्या पाठीमागं इजॅक्युलेटरी डक्ट आहे. त्या जोडलेल्या आहेत त्या इजॅक्युलेटरी डक्टला आणि त्याच्या इजॅक्युलेटरी डक्टच्या पाठीमागे पुरस्थ ग्रंथी आहेत की ज्याला प्रोस्टेट ग्लँड असं म्हणतात. तर ह्या प्रोस्टेट ग्लँड आहेत. या प्रोस्टेट ग्लँडनंतर ह्या ज्या इजॅक्युलेटरी डक्ट आहे म्हणजे स्खलनवाहिनी, ती स्खलनवाहिनीचं रूपांतर नंतर एका कॉमन अशा एका नलिकेमध्ये झालेलं आहे आणि त्या नलिकेला शब्द आहे मूत्रजनन वाहिनी म्हणजेच युरिनोजिनायटल डक्ट. ही युरिनोजिनायटल डक्ट आहे, त्या डक्टला जोडलेल्या एक जोडीच्या ग्रंथी आहेत, त्यांना काउपर ग्रंथी असं म्हणायचं. इंग्लिशमध्ये दीज ग्लँड्स आर कॉल्ड ॲज काउपर्स ग्लँड. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जी युरिनोजिनायटल डक्ट आहे ती डक्ट ज्या ऑर्गनमध्ये आहे त्या ऑर्गनला म्हणायचं पेनिस किंवा मराठीत त्याला म्हणायचं शिश्न. तर अशा प्रकारे ही सगळी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मानवी पुरुष प्रजनन संस्था या ठिकाणी आकृतीत दाखवलेली आहे. आता आपल्याला जे बघायचं आहे ते असं आहे की या आधिवृषण हा जो भाग आहे, वृषणावरचं जे कव्हरिंग आहे, आधिवृषण हा जो भाग आहे, या भागामध्ये या भागातली जी आभिस्तर ऊतीची जी त्वचा आहे त्या त्वचेपासून शुक्राणू म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला इपिडायडॅमिस म्हणायचं, या इपिडायडॅमिसच्या काही लेयर्समधून इपिडायडॅमिसचा जो इपिथिलियल लेअर आहे त्याच्यामधून ज्या सेल्स आहेत त्या सेल्सचं रूपांतर स्पर्ममध्ये होतं. बरोबर, ह्या सेलचं रूपांतर स्पर्ममध्ये होतं. ह्या ठिकाणी हे जे स्पर्म आहेत, हे स्पर्म म्हणजे शुक्राणू आहेत, हे ह्या आधिवृषणमधून ते त्या ठिकाणी पुढं जाऊ लागतात. इपिडायडॅमिसमधून ते जाऊ लागतात आणि त्यानंतर त्यानंतर व्हास डेफरन्समध्ये येतात म्हणजे शुक्रवाहिनीत येतात. शुक्रवाहिनीतून ते कुठं जातात, ते पुढं जात असतात आणि त्यावेळी त्यांना खूप मोठं अंतर प्रवास करावा लागतो आणि त्या प्रत्येक वेळी ते मॅच्युअर होत जातात, अधिकाधिक पक्व होत जातात, त्यांची वाढ पूर्ण होत जाते. पुढं जात असताना ते ज्यावेळी स्खलनवाहिनीत येतात, इजॅक्युलेटरी डक्ट म्हणायचं, त्याच्यामध्ये ते ज्यावेळी येतात त्यावेळी निळ्या रंगाच्या इथं दाखवलेल्या सेमिनल व्हेसिकल म्हणजे शुक्राशय जो आहे त्या शुक्राशयातला जो स्त्राव आहे, शुक्राशयातलं जे फ्लुईड आहे, हे फ्लुईड त्याच्यात मिसळलं जातं इजॅक्युलेटरी डक्टमध्ये. तिथून पुढं हे जे स्पर्म्स येतात ते स्पर्म्स पुढे येतात आणि त्यावेळी त्यांच्यामध्ये प्रोस्टेट ग्लँड आहे. त्या प्रोस्टेट ग्लँड आहे त्या प्रोस्टेट ग्लँडमधलं जे लिक्विड आहे, पुरस्थ ग्रंथींमधलं जे लिक्विड आहे, हे लिक्विडसुद्धा ह्या स्पर्म्समध्ये मिसळलं जातं आणि तिथून पुढे त्या
तिथून पुढे हे स्पर्म्स आणि हे सगळे लिक्विड्स पुढे येतात. पुढं गेल्यानंतर आणखीन काउपर्स ग्लँड आहेत आणि ह्या काउपर्स ग्लँडमधलं लिक्विडसुद्धा त्याच्यामध्ये येत असतं आणि तिथून पुढे ते मग युरिनोजेनायटल डक्टमधून पुढं ते तिथून पुढचं जो ओपनिंग आहे त्या ओपनिंगमधून ते बाहेर टाकलं जातं. अशा प्रकारे स्पर्मचा हा जो प्रवास आहे हा दीर्घ काळ चालणारा प्रवास आहे आणि हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये हे सगळ्या ज्या ग्लँड्स आहेत 4 प्रकारच्या ज्या ग्रंथी आहेत, काउपर्स ग्रंथी, पुरस्थ ग्रंथी, त्याच्यानंतर शुक्राशय, ह्या ज्या ग्रंथी आहेत या ग्रंथींमधला स्त्राव प्रत्येक वेळी त्यांच्यामध्ये मिसळला जातो आणि त्यावेळी त्या स्पर्म्सला जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जेमुळे त्यांच्यामुळे ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेमुळे तो प्रवास करू शकतो आणि त्याची वाढ पण पूर्ण होते. तर अशा प्रकारे ही आहे मानवी प्रजनन संस्था, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता आपण बघूयात की आत्ता जे पाहिलं तो भाग आपल्याला आता बघायचा आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन्स consist of testes, various ducts and gland. Different types of ducts are there. Ducts means tubules are there, tubes are there. Then testes are there and different types of glands are there. मग कोणत्या ग्लँड आहेत तर आपण बघितलं की पहिल्यांदा निळ्या रंगाच्या त्या सेमिनल व्हेसिकल आहेत, शुक्राशय, पुरस्थ ग्रंथी, प्रोस्टेट ग्लँड दुसऱ्या नंबरच्या ग्लँड, तिसऱ्या नंबरच्या ग्लँड आहेत काउपर्स ग्लँड आणि चौथ्या नंबरच्या महत्त्वाच्या ग्लँड आहेत त्या वृषण म्हणजे टेस्टीज. टेस्टीज आर प्रेझेंट इन द स्क्रॉटम. स्क्रॉटम हा एक त्वचेची एक पिशवी आहे, त्याच्यामध्ये ह्या टेस्टीज असतात. आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर म्हणजे शरीराच्या बाहेर मुद्दाम निसर्गाने त्यांची रचना केलेली आहे, कारण त्यांच्या निर्मितीसाठी टेम्परेचर बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचर लागतं आणि म्हणून जर जास्त टेम्परेचर असेल तर ते स्पर्म्स मरून जातात आणि म्हणून ह्या ठिकाणी आउटसाइड ऑफ ॲबडॉमिनल कॅव्हिटी दॅट these testes are present. Testes contain numerous seminiferous tubules. Specific testes are made up of seminiferous tubules. That means TS of testes show that many seminiferous tubules are present over there. Germinal epithelium present in the tubules divide by meiosis to produce sperms. These tubules have germinal epithelium म्हणजे त्यांची जी त्वचा आहे, वरची त्वचा आहे, त्या त्वचेमधून स्पर्म्सची निर्मिती केली जाते. अँड ॲट दॅट टाईम these cells are diploid cells. That means 46 chromosomes are present. But after meiosis they become haploid and haploid sperms are formed. Sperms are nothing but male gametes. Those sperms are sent forward through various tubules. ह्या स्पर्म्सचं पुढं वेगवेगळ्या ट्युब्युल्समधून त्यांचा प्रवास कसा होतो ते आपण पाहिलेला आहे. सिक्वेन्स ऑफ दोज ट्युब्यूल इज ॲज. ह्या ट्युब्यूलचा जो सिक्वेन्स आहे तो असा आहे. पहिल्यांदा रेटी टेस्टीज, भास इफरन्स. हे ज्या दोन ट्युब्यूल्स आहेत, ह्या ज्या ट्यूब्स आहेत, ह्या ट्यूब्स कुठं असतात तर ह्या ट्यूब्स टेस्टीजच्या आत असतात. आपल्या डायग्रॅममध्ये टेस्टीसचा TS दाखवलेला नाही आहे, उभा छेद दाखवलेला नाही आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला त्या दिसत नाही आहेत. पण लक्षात ठेवायचं, रेटी टेस्टीज आणि व्हास इफरन्स ह्या दोन टेस्टीजच्या आतल्या ट्युब्यूल्स आहेत. इपिडायडॅमिस आहे. कोणता आहे तो डायग्रॅममध्ये पाहिलं आहे आपण. तिथून ते कुठं जातात तर व्हास डेफरन्समध्ये जातात, तिथून इजॅक्युलेटरी डक्टमध्ये आणि नंतर युरिनोजिनायटल डक्टमध्ये. ॲज द स्पर्म्स आर पुश्ड फॉरवर्ड फ्रॉम वन डक्ट टू नेक्स्ट दे बिकम मॅच्युअर अँड एबल टू फर्टिलाइज द ओव्हम. स्पर्म्स जसा पुश्ड फॉरवर्ड पुढं ढकलला जातो एका डक्ट मागून दुसऱ्या डक्टमध्ये, त्यावेळी प्रत्येक वेळी तो जास्त मॅच्युअर होतो आणि प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये ॲबिलिटी वाढत जाते. कसली ॲबिलिटी वाढत जाते? टू फर्टिलाइज द ओव्हम. फर्टिलायझेशन, ओव्हमबरोबर फर्टिलायझेशन करण्याची क्षमता वाढत जाते. सेमिनल व्हेसिकल सिक्रीट देअर सिक्रिशन इन इजॅक्युलेटरी डक्ट, whereas prostate gland and Cowper's gland secrete their secretions in urinogenital duct. आत्ताच पाहिल्याप्रमाणे आपण बघितलेलं आहे की
कुठल्या कुठल्या ग्लँड आपलं सिक्रिशन कुठे कुठे टाकतात ते आपण पाहिलेलं आहे. सिमेन इज फॉर्म्ड ऑफ स्पर्म्स अँड सिक्रिशन्स ऑफ ऑल दीज ग्लँड्स. बघा, सिमेन म्हणजे काय, तर सिमेन म्हणजे स्पर्म, आणि स्पर्ममध्ये ह्या 3 ग्लँड्सनी जे सिक्रिशन आपलं सोडलेलं आहे त्या सगळ्या मिक्सचरला सिमेन असं म्हटलं जातं. सिमेन इज इजॅक्युलेटेड आउट थ्रू पेनिस. आणि मग इजॅक्युलेट करणे म्हणजे बाहेर फेकून देणे. हे सिमेन ह्या पेनिसमधून बाहेर टाकून दिलं जातं. ऑल द ऑर्गन्स ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर पेअर्ड एक्सेप्ट युरिनोजेनायटल डक्ट, प्रोस्टेट ग्लँड, पेनिस अँड स्क्रॉटम. बघा, या ठिकाणी कोणकोणत्या पेअर्स आहेत, तर टेस्टीज म्हणजे वृषणांच्या पेअर्स आहेत, पण वृषणकोशाच्या नाही आहेत, स्क्रॉटमच्या नाहीत. स्क्रॉटम ही एकच सलग पिशवी आहे. स्क्रॉटम ही एकच त्वचेची सलग पिशवी आहे, तिची पेअर नाही आहे. त्याच्यानंतर अजून कशाची पेअर आहेत, तर ह्या पेअर्स मूत्रजनन वाहिनीच्या पेअर्स की ज्याला व्हास डेफरन्स असं म्हणतात, त्याच्या ह्या जोड्या आहेत. त्याच्यानंतर सेमिनल व्हेसिकल म्हणजे शुक्राशयांच्या जोड्या आहेत. त्याच्यानंतर कॉपर्स ग्लँडच्या जोड्या आहेत. इपिडायडॅमिसच्या जोड्या आहेत. म्हणजे सगळ्या जोड्या आहेत, पण जोडी नाही आहेत, सिंगल ऑर्गन आहे. असे कोण आहेत, तर प्रोस्टेट ग्लँड आहे. त्याच्यानंतर युरिनोजिनायटल डक्ट आहे म्हणजे मूत्रजनन वाहिनी, पुरस्थ ग्रंथी आणि शिश्न म्हणजे टेस्टीज ह्यांच्या मात्र काय, आणि स्क्रॉटम ह्यांच्या पेअर्स नाहीत. तर हा प्रश्न लक्षात ठेवायचा, कशाच्या पेअर्स असतात आणि कशाच्या पेअर्स नसतात ह्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. आता मराठीत पहा, मानवी पुरुष प्रजनन संस्था वृषण विविध वाहिन्या म्हणजे नलिका आणि ग्रंथी मिळून तयार होते. वृषण उदरपोकळीच्या बाहेर वृषणकोशामध्ये असते. वृषणामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात. त्यामध्ये असलेल्या जननद अधिस्तराच्या पेशी अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी तयार करतात. तयार झालेल्या शुक्रपेशी विविध नलिकांच्याद्वारे पुढे पाठवल्या जातात. त्या नलिकांचा क्रम कोणता आहे, वृषणजालिका, अपवाहिनी. आता हे जे 2 आहेत नलिका, त्या नलिका वृषणाच्या आत असतात. त्याच्यानंतर अधिवृषण, शुक्रवाहिनी, स्खलनवाहिनी, मूत्रजनन वाहिनी असा त्यांचा क्रम आहे. शुक्रपेशी जशा जशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीत ढकलल्या जातात तसतसे त्यांचे परिपक्वन होऊन ते फलन करण्यास पात्र बनतात. शुक्राशयाचा स्त्राव ग्रंथींमध्ये स्त्रवला जातो. शुक्राशयाचा स्त्राव कुठे स्त्रवला जातो, तर हा स्खलनवाहिनीमध्ये, मूत्रजनन वाहिनीमध्ये स्त्रवला जातो. पुरस्थ ग्रंथी आणि कॉपर्स ग्रंथी ह्यांचा स्त्राव मूत्रजनन वाहिनीमध्ये, तर शुक्राशयाचा जो स्त्राव आहे तो आपण बघूयात, शुक्रवाहिनीमध्ये स्त्रवला जातो. हे सर्व स्त्राव आणि शुक्राणू म्हणजे पुयुग्मक आहेत. तर हे सर्व मिळून रेत किंवा वीर्य तयार होते. हे रेत शिश्नाद्वारे बाहेर सोडले जाते. मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये मूत्रजनन वाहिनी, पुरस्थ ग्रंथी, वृषणकोश व शिश्न वगळता उर्वरित सर्व अवयवांची एक एक जोडी असते. मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये मूत्रजनन वाहिनी, बघा काय काय जोडीचे कोणते अवयव आणि जोडीचे नसलेले कोणते अवयव त्याच्याकडं लक्ष द्या. जननवाहिनी, पुरस्थ ग्रंथी, वृषणकोश आणि शिश्न हे सिंगल अवयव आहेत आणि बाकी सर्व अवयव कसे आहेत, जोडीचे आहेत. ऐकावे ते नवलच. अधिवृषण नलिकेची लांबी 6 मीटरपर्यंत असते. एका शुक्राणूची लांबी 60 मायक्रोमीटर एवढी असते. इतक्या लहान आकाराच्या शुक्राणूला पुरुष प्रजनन संस्थेतून बाहेर पडताना अंदाजे 6.5 मीटर लांबीचे अंतर कापावे लागते. शुक्राणूला खूप मोठ्या ऊर्जेची आवश्यकता असते आणि यासाठी रेतामध्ये फ्रुक्टोज या नावाची शर्करा असते. लेंथ ऑफ विच इपिडायडॅमिस इज अबाउट 6 मीटर.
Length of a sperm is about 60 micrometers. This is very important, fill in the blank. This sentence is very important for fill in the blanks. एका शुक्राणूची लांबी 60 मायक्रोमीटर एवढी असते. ह्याला 2-3 स्टार करायचे, खूप महत्त्वाचं आहे. Such a small sperm has to cross the distance of approximately 6.5 meter while passing out of male reproductive system. Sperm needs large amount of energy. For this purpose, fructose is present in the semen. सीमेनमध्ये कोणती शर्करा प्रेझेंट असते? फ्रुक्टोज ही शर्करा प्रेझेंट असते.